नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. म्हणजे जी अत्यावश्यक माहिती आहे ती आपल्या मित्र नातेवाईकांना सुद्धा या माध्यमातून मिळते. तर मित्रांनो, आज थंबनेल वरून तुमच्या विषय लक्षात आलाच असेल की कच्चा आणि पक्का कैदी. कच्चा कैदी कुणाला म्हणायचं आणि पक्का कैदी कुणाला म्हणायचं, जे की येरवडा जेलमध्ये असतील, आर्थर रोडमध्ये असतील, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी असतील, तर त्यांना कसं कच्चा आणि पक्का म्हणायचं. तर आता कच्चा कैदी म्हणजे काय, की समजा एखाद्याने गुन्हा केला, त्याला लगेच अटक केली जाते व त्याला पीसी मध्ये ठेवलं जातं व तिथून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवलं जातं, म्हणजे जेलमध्ये पाठवलं जातं. तर तिथे त्याला काही शिक्षा लागलेली नसते किंवा त्याचा काही निकाल लागलेला नसतो. त्याला आणखी एक शब्द आहे की अंडर ट्रायल, म्हणजे त्याला म्हणायचं कच्चा कैदी, की ज्याच्यावरती कुठलाही आरोप सिद्ध झालेला नाही. तर त्याला त्याचेच ते कपडे मिळतात, त्याच्याकडे जे 2 ड्रेस असतात तेच. पण एखाद्याला जर गुन्ह्यात शिक्षा लागलेली असेल तर त्याला त्या ठिकाणी पांढरा एक युनिफॉर्म मिळतो, त्याच्यावरती निळे पट्टे असतात आणि इथे भाईला भाईला सुद्धा एक निळी अशी पट्टी असते. अशा पद्धतीने एक टाईपचा युनिफॉर्म असतो. आणि दुसरी पण एक कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये, ज्यांनी 5 वर्ष शिक्षा भोगलेली आहे, अशा कैद्यांना शिक्षेमध्ये जवळजवळ 400 दिवसाची सूट, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त दिवसाची सूट, प्लस त्यांना एक जांभळी टोपी दिली जाते आणि त्यांना त्या ठिकाणी वॉचमॅन म्हणून काम पाहायचं असतं. आता याच्यामध्ये तिसरी पण एक कॅटेगरी आहे की ज्यांना 7.5 वर्षाची शिक्षा लागलेली, म्हणजे भोगलेली आहे त्यांनी. तर त्यांना त्या ठिकाणी शिक्षेमध्ये जवळजवळ 500 पेक्षा जास्त दिवसाची सूट या ठिकाणी त्यांना मिळते, म्हणजे जवळजवळ 2 वर्षाची सूट मिळते. प्लस त्यांना या ठिकाणी पिवळी टोपी अशी मिळते, पिवळा बेल्ट मिळतो आणि त्यांना त्या ठिकाणी वॉर्डन म्हणून अपॉइंट केलं जातं. तर वॉर्डनला या ठिकाणी मित्रांनो खूप मोठी किंमत आहे. की आता जर तुम्ही येरवडा जेलचं म्हणाल तर येरवडा जेलमध्ये फार फार तर एक 10-15 वॉर्डन असतील. वॉर्डन म्हणजे पोलिसांसारखंच थोडक्यात काम करतात, कैद्यांवरती त्यांचं कंट्रोल असतं. वॉर्डन सुद्धा कैद्यांना धुवू शकतात, मारू शकतात त्यांनी जर काही तमाशा धिंगाणा केला तर. आणि त्यांना खूप मोठी सन्मानाची किंमत आहे त्या ठिकाणी आणि तिथं सन्मानही दिला जातो, कारण त्यांना जेल प्रशासनाने, मग तो वॉचमॅन असेल, वॉर्डन असेल, त्यांना जेल प्रशासनाने चांगली वर्तवणूक केल्यामुळं त्यांना ही शिक्षेमध्ये सूट, प्लस त्यांना ही अशा पद्धतीची कामं दिली जातात. आता दुसरी गोष्ट, याच्यामध्ये कच्चे जे कैदी असतात त्यांना काय काम दिलं जातं, तर मित्रांनो त्यांना फुकट काम करावं लागतं. आता हे फुकट काम का करतात, तर तिथे आत बसून बसून त्यांच्या डोक्यात विचार येतात, निगेटिव्ह विचार येतात, आत्महत्या करावीशी वाटते, घरच्यांशी संपर्क नसतो, गरीब असतात, मनी ऑर्डर येत नाहीत. मग हे काय करतात, यांना जर काही काम येत असेल, समजा एखाद्याला सलूनचं काम येत असेल, म्हणजे दाढी कटिंग येत असेल, तर तो तिथं ज्वेलर्सला विचारू शकतो की मी ते दाढ्या वगैरे कटिंग करू शकतो का. तर त्याला काही त्याचं मानधन वगैरे काही दिलं जात नाही. तर त्याला असं वाटतं की आपण एखाद्याची दाढी चकाचक केली किंवा कटिंग केली तर तो आपल्याला एखादा फारसांचा पुडा देईल किंवा एखादी तंबाखूची पुडी देईल किंवा एखादी सिगरेट देईल किंवा एखादं कोल्ड्रिंक्स प्यायला देईल. या आशेतून, या भावनेतून ही लोक फुकट कामं करतात. तसेच ज्यांना काही कामं येत नाही त्यांना काय करावं लागतं, बॅरेक साफ करावे लागतात, संडास सगळे साफ करावे लागतात. आणि ज्यांच्या कोणाच्या मनी ऑर्डर येतात, ज्यांच्या कोणाच्या जेलमध्ये मनी ऑर्डर येतात, त्यांना तिथे काही काम नसतं, नुसतं पडून राहायचं असतं, खायचं आणि पडून राहायचं. हे कच्च्या कैद्यांच्या बाबतीत म्हणतोय मी. आता पक्के जे कैदी असतात त्यांना सुद्धा या ठिकाणी मानधन आणि पगार दिला जातो. आता महाराष्ट्रामध्ये काय आहे की ज्यांना शिक्षा लागलेली आहे त्यांना 45 ते 55 रुपये रोजचा पगार दिला जातो या महाराष्ट्रामध्ये. येरवडा जेलमध्ये समजा किंवा मुंबई असेल किंवा कुठे नाशिक असेल, यांना कामाच्या मोबदल्यात 45 ते 55, 65 रुपये दिले जातात. पण हेच जर आपण कर्नाटकाच्या बाबतीत पाहिलं तर कर्नाटकमध्ये पर डे 500 रुपये रोज दिला जातो, म्हणजे साधारणतः 15,000 रुपये महिना कर्नाटकचं सरकार हे जेलमध्ये ज्यांना शिक्षा लागली त्या कामगारांना देतं, म्हणजे त्या कैद्यांना देतं.
तर मग ते कैदी ते पैसे स्वतः कॅन्टीनमध्ये वापरू शकतात किंवा घरी सुद्धा त्यांचे आई वडील असतील, बायको असेल, मुलं असेल यांना मनी ऑर्डर करून पाठवू शकतात त्यांच्या उपजीविकेसाठी. तसंच तिहार जेलमध्ये सुद्धा तोच प्रकार आहे. तिहार जेलमध्ये 7 ते 11 हजारापर्यंत पगार दिला जातो. तिथेही चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी म्हणजे जे आपल्याकडे येरवडा जेलमध्ये 11 ते 3 मध्ये जे कैदी झोपतात किंवा चल्लससाट खेळतात किंवा सापशिडी खेळतात, तर तिथे काय आहे की तिहार जेलमध्ये किंवा तामिळनाडूच्या सारख्या ठिकाणी जेलमध्ये तर तिथं काय केलं जातं, कम्प्युटर क्लास घेतले जातात, इंग्लिश टॉकिंगचे क्लास घेतले जातात आणि तिथं लोक पण शिकायला उत्सुक असतात. म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास पण केला जातो त्या ठिकाणी. कच्चे कायद्यांना सुद्धा त्या ठिकाणी ते कम्प्युटरचं ट्रेनिंग दिलं जातं किंवा विशेष आपलं व्यक्तिमत्व सुधारलं जातं किंवा त्यांना एक पुनर्वसन ज्या पद्धतीने म्हणतो आपण व्हायला पाहिजे त्या पद्धतीने त्या ठिकाणी आता जेलचं टायमिंग कसं आहे, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 म्हणजे फ्री टाइम सोडायचे असतं. परंतु इथे काय करतात, सकाळी 6ला सोडल्यानंतर 11 वाजता त्यांना कोंडून घेतात, दुपारचं जेवण आतमध्येच असतं आणि त्याच्यानंतर 3ला सोडतात. त्याच्यानंतर तिथं कुणाला लायब्ररीला जायचं असेल, दवाखान्यात जायचं असेल, त्याच्यानंतर पुन्हा 5 मध्ये यांना आतमध्ये घेतलं जातं जेवण वगैरे यांचं घेऊन आणि मग थेट सकाळी 6 वाजता त्यांचं काउंटिंग आणि राष्ट्रगीत झाल्यानंतरच त्यांना बाहेर काढलं जातं. या पद्धतीचं शेड्यूल आपल्या इथं या येरवडा जेलमध्ये आहे. परंतु बाहेर एक वेगळ्या पद्धतीने कायद्यांचं पुनर्वसन केलं जातं. मग तिहार जेल असेल, कर्नाटकाचे काही उपक्रम असतील किंवा तामिळनाडू असेल, अशा बऱ्याच जेल आहेत ज्याच्यामध्ये व्यक्तिमत्वाचा विकास केला जातो आणि त्यांना गुन्हेगारीकडून दुसरीकडे युटर्न घ्यायला लावला जातो. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं काम आहे की का एखाद्याच्या हातून जर चुकून गुन्हा झाला असेल किंवा रागाच्या भरात झाला असेल, 304 झाला असेल, 304 म्हणजे काय की रागाच्या भरात कुठलंही इंटेन्शन नसताना त्या व्यक्तीची आणि त्याची बाचाबाची झाली, त्याला राग आला, त्या रागातून याने त्याला ढकललं किंवा त्याच्या डोक्यामध्ये काही घातलं आणि त्याचा खून झाला, तर त्याला म्हणतात 304. 302 म्हणजे एक हेतुपूर्वक केलेला गुन्हा, एक हेतुपूर्वक केलेला खून, पूर्ववैमनस्यातून केलेला खून किंवा शेतीचा वाद असेल, जमिनीचा वाद असेल किंवा घरगुती पैशाचा काही वाद असेल किंवा नातेवाईकांचे काही खुन्नस असेल, तर तो 302 प्रकार वेगळा आहे. त्याच्यामध्ये जी शिक्षा लागते ती जन्मठेपच लागते. परंतु या 304 मध्ये काय होते की एक वेगळ्या पद्धतीने विचार करून याची जर कायद्याची चांगली आतमध्ये वर्तणूक असेल तर त्याला 7, 8, 10 वर्षामध्ये किंवा 14 वर्षाच्या आत त्याला बाहेर काढलं जातं आणि त्याला त्याचं पुनर्विकासाचं जे जीवन तो आतमध्ये जगलेला आहे त्याला पुन्हा एकदा बाहेर संधी दिली जाते. तर मित्रांनो, आपण नेहमीच जेलचे व्हिडिओ टाकत असतो आणि मी नेहमी सांगत असतो, जीवन हे अतिशय सुंदर आहे, त्याला अतिशय सुंदर बनवा, अजून सुंदर बनवा आणि आपल्या फॅमिली बरोबर जगा. आपली मुलं अपत्य कुणाच्या सानिध्यात जातात हे पहा. कारण याच्यामधून काय होतं, बाल गुन्हेगारी आता सर्रास वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे पालकांना माझी विनंती आहे की आपल्या मुलांचे मोबाईल चेक करा. मुलं रात्री 10च्या आत घरी येतात का, का कुठेही फिरत बसतात किंवा सुट्टीच्या दिवशी कुठे जातात किंवा ट्रिपला कुठे जातात, या सगळ्या गोष्टी बारकाईने त्यांच्यावरती लक्ष ठेवा. कारण एकदा त्यांचं 20 ते 25 वय निघून गेल्यानंतर मग त्यांची गुन्हेगारीकडची जी रस्त्याकडे जाण्याची जी वाट आहे कारण ती कमी होते. कारण आज तुम्हाला सांगतो, जेल म्हणजे गुन्हेगारीचे एक विश्वविद्यालय मानलं जातं, एक विद्यापीठच मानलं जातं. कारण गुन्हेगार हा बाहेरून गुन्हा करून आत गेल्यानंतर तो जे मनाशी ठाणतो आणि त्याला जे लोक मिळतात, जे विचार आचार ज्या संगत गुणामध्ये तो वाढतो, तिथे मात्र त्याला जबरदस्त ट्रेनिंग दिलं जातं, जबरदस्त सपोर्ट दिला जातो आणि तो जास्त ओळखी करत जातो आणि गुन्हेगारीच्या जगताकडे ओढत जातो आणि मग तिथंच त्याचं जीवन पूर्ण फसलं जातं आणि त्याच्या आईबापांची जी स्वप्न असतात त्याच्याबद्दलची ती सगळी संपून जातात. त्याच्यामुळे मित्रांनो, जीवन हे अतिशय सुंदर आहे आणि त्याला अति सुंदर बनवा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.